जालन्यात जमाते इस्लामी हिंद तर्फे ईद मिलन सोहळा उत्साहात संपन्न। यावेळी सर्व धर्माच्या बांधवांची मोठ्या संख्येने होती उपस्थिती। रमजान ईदच्या निमित्ताने इस्लामचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने जमाते इस्लामी हिंद तर्फे ईद मिलन अंतर्गत जगाला प्रेम अर्पावे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जालना शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित ईद मिलन समारंभाच्या अध्यक्षस्थानी इंजिनियर वाजेद कादरी साहेब हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, जमाते इस्लामी हिंदचे राज्य सचिव शेख मुजीब सर, जिल्हाध्यक्ष सय्यद शाकीर, फादर चांगदेव गणपती भाकरे हे होते। तर यावेळी ज्येष्ठ नेते इक्बाल पाशा, मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल हफीज भाई, शेख माजिद भैया, डॉक्टर राजकुमार सचदेव, भिक्खू शिवली शाक्यपुत्र, भिक्खू दमोदर शाक्यपुत्र थेरो, डॉक्टर राजेंद्र गाडेकर, डॉक्टर राधेश्याम जयस्वाल इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी इंजिनियर वाजेद कादरी यांनी सर्व धर्म आणि संतांच्या विचारधारेवर आधारित सर्व मानव समान आहेत, सर्वांसाठी एकच परमेश्वर आहे असे अत्यंत मार्मिक आणि स्पष्ट विश्लेषण केले। आपण त्यांना वेगवेगळ्या नावांनी हाक मारू शकतो, परंतु मानवांमध्ये भेदभाव करणे हे देवाला मान्य नसल्याचे त्यांनी उपस्थितांसमोर मार्गदर्शन केले। या ईद मिलन सोहळ्यात सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जमाते इस्लामी हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। संपूर्ण एक महिना रोजा आणि उपवास केल्यानंतर ईद हे आनंद पर्व आहे आणि आपल्या सर्व समाजातील सर्व लोकांनी मिळून ती साजरी करावी एकत्रितपणे, या दृष्टिकोनातून हा आजचा कार्यक्रम जमात इस्लामी हिंद शहर जालना तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये घेण्यात आला। याच्या मागं उद्देश हाच आहे की आपण सर्वांनी आपल्या समाजामध्ये प्रेमानं राहावं, शांतीनं राहावं, जातीय सलोखा निर्माण व्हावा, सद्भावना व्हावी। आम्हाला असं वाटतं की जेव्हा आपल्या समाजामध्ये एक दुसऱ्याच्या प्रति विश्वास आणि सामंजस्याची आणि प्रेमाची भावना निर्माण होईल, तेव्हाच तो खरा आदर्श समाज देखील आपण निर्माण करू शकू आणि त्याचबरोबर आपल्या देशाचं विकास हे देखील याच्यामुळेच होऊ शकेल। तर अशा समाजाच्या रचनेकडं जात असताना कुठंतरी समाजामध्ये जे लोक आहेत, जे विचारवंत आहेत, जे बुद्धिजीवी लोक आहेत, पत्रकार आहेत, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, अशा सर्व लोकांना या विचारांशी त्यांच्या विचाराशी त्यांना माहीत करणं आणि सर्वांनी मिळून या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं हा याचा उद्देश आहे।